29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत होणारी मराठा समाजाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ही मोठी घोषणा आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत केली आहे। राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्याने अंतरवाली सराटीतील बैठक पुढे ढकलत असल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी आपण बैठकीत काय निर्णय घेतो हे बघून सरकार पुढची तयारी करत असतं असं सांगत सरकार आपल्याला त्यांचा डाव कळू देत नाही, आपण त्यांना आपली रणनीती कळू द्यायची नाही असं मत जरांगे यांनी व्यक्त केलंय। कारण जर आता आपण 29 तारखेला बैठक ठेवली, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुका होत्या, कारण योग्य वेळ होती आपली पण आणि निवडणुकाची पण। त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी पुन्हा ती पुढे ढकलली। म्हणजे आता सप्टेंबर ही ऑगस्ट आहे, ऑगस्ट आपण सोडून देऊ, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अख्खे 4 महिने जायचे। 4 महिने म्हणजे हा त्यांच्यासाठी खूप मोठा पेश आहे, खूप मोठा। त्यांना जे काय डाव प्रतिडाव खेळायचे याच्यासाठी। आणि हे काल परवा असं लक्षात आलं की सरकार काय बघतंय, आपली भूमिका काय, मराठ्यांची भूमिका काय, 29 तारखेला मराठ्यांची भूमिका काय असणार आहे। आता आपण तिथं भूमिका काय महाराष्ट्रातल्या मराठा सभा सांगतो, आपली काय भूमिका असणार आहे, लढायची का पाडायची, ही भूमिका आपली असणार आहे। उमेदवार कुठं द्यायचे, किती द्यायचे, युती कोणा बरोबर आहे, किती मतदारसंघ लढायचे, आपले डाव काय, आपले डावपेच काय, हे आपण तिथं सांगणार आहेत। कशा स्वरूपाने आपण पुढे जायचंय, काय काय केलं पाहिजे, कोणत्या जाती धर्माला सोबत घ्यायचं, कोणत्या जाती धर्माचे नेते सोबत घ्यायचे, ही आपली आखणी रणनीती आपली सुरू आहे। पण त्यांनी असं ठरवलं वरच्या लेवलवर की 29 तारखेला मराठे काय करतात हे बघून त्याच्यावर आपण ठरवू। म्हणजे आपण उमेदवार दिला मग त्यांना द्यायचं, आपलं डिसिजन झाल्यावर मग त्यांना द्यायचं, ही त्यांची भूमिका आहे। आणि हे आपल्या ज्यावेळेस लक्षात आलं ना की यांना आपलं अगोदर 29 तारखेला काय व्हायचं बघायचं आणि नंतर यांना ते 4 महिन्यानंतर वेळ आहे मग, म्हणजे आपल्या रणनीतीवर काम करायसाठी, आपल्या रणनीतीवर काम करायसाठी। हा, त्यांनी ह्याच वेळेस जर निवडणूक फुली असती म्हणजे आहे त्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, तर आपल्याला काय वाटलं नसतं, कारण आपली योग्य ट्रॅकवर आपण निर्णय घेतोय, लढायचे का पाडायचे, काय करायचे हे योग्य वेळेवर आपण निर्णय घेतो, म्हणजे 29 ऑगस्टला घेतोय। पण त्यांनी लांबविल्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला असं सांगणं, आपले डाव प्रतिडाव, आपलं काय डोकं चाललंय, आपली काय रणनीती ही त्यांना कळता कामा नये, त्यांना सलाईनवर ठेवावं लागणार आहे। 29 तारखेला आपल्याला बैठक आपण पुढे ढकलायचं ठरवतोय।